एकनाथ शिंदेंनी सुरू केलेली माझी शाळा योजना बंद होण्याची चिन्ह। ऑक्टोबर महिना आला तरी योजनेसंदर्भात कोणतीही घोषणा नाही। आनंदाचा शिधानंतर माझी शाळा योजना बंद पडणार का, चर्चांना उधाण। बंद पडलेल्या योजनांवरून अंबादास दानवेंची महायुती सरकारवर टीका। योजना बंद करणारे हे चालू सरकार निवडणुकांपुरता योजनांचा भंपकपणा जनतेपुढे मांडतात। यादी पोस्ट करत योजना बंद पाडल्याचा दानवेंचा दावा। नवऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या महिलेला मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याचा चोप। परप्रांतीय महिलेनं कळवा रेल्वे स्टेशन परिसरात केली होती शिवीगाळ। घडलेल्या प्रकारासंदर्भात जाब विचारत महिलेला चोप। परप्रांतीय महिलेनं मागितली माफी। वाहतूक कोंडी, बिल्डरांसाठी पळवलेलं पाणी, बेकायदा बांधकामं, क्लस्टर्सचा फज्जा, भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांवरून आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसे ठाणे महापालिकेवर धडकणार। राष्ट्रवादीचा सुद्धा पाठिंबा। आमदार हनी ट्रॅप प्रकरणात दोघांना अटक। चंदगड तालुक्यामधील मांडेदुर्ग गावातील बहीण भावाचा समावेश। चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाई। विदर्भात भाजपा नेत्यांचा बैठकांचा सपाटा। अमरावतीमध्ये फडणवीस अनेक जिल्ह्यांचा आढावा घेणार, तर नागपूरमध्ये सुद्धा बावनकुळे रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत घेणार बैठक। महापालिकेसाठी काँग्रेसनं सुद्धा कंबर कसली। मुंबई काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक। महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला बैठकीत मार्गदर्शन करणार। कुणबी नोंदीला विरोध नाही, सरसकट देण्याला विरोध। जरांगे सतत सरड्यासारखी भूमिका बदलतात, विजय वडेट्टीवार यांची भूमिका। जालन्याच्या परतूर शहरामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या उपस्थितीमध्ये भव्य रॅली। ओबीसी आरक्षणातील घुसखोरी विरोधात रस्त्यावर उतरणार। आजपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। महागाई भत्ता फरक, वेतनवाढ फरक, दिवाळी भेट रक्कम, सण उचल आदी मागण्यांसाठी आंदोलनाचं हत्यार। पेटती मशाल हातात घेऊन आंदोलनामध्ये सहभागी होणार। ऐन दिवाळीमध्ये कॅब, टॅक्सी, रिक्षा चालकही संपाचं हत्यार उपासणार। परिवहन विभागानं मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप। ऐन सणासुदीमध्ये प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता। कर्नाटकमध्ये आरएसएसच्या शाखा प्रमुखावर उपक्रमावर निर्बंध आणण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। मंत्री प्रियांक खरगे यांनी केली होती मागणी। शासकीय, निमशासकीय, पुरातत्व इमारतींमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा बैठकींवर निर्बंध। सोलापूर मुंबई विमानसेवेचे पहिले प्रवासी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरला येणार। येत्या 15 ऑक्टोबरला मुंबई सोलापूर विमानसेवेचा प्रारंभ होणार। साताऱ्याच्या कराडमधील यशवंत बँकेमध्ये 112 कोटींची अफरातफर। चेअरमॅन, माजी आणि विद्यमान संचालकांसह 50 जणांवर गुन्हा दाखल। बोगस कर्ज, बनावट कागदपत्र, निधीचा उद्देशबाह्य वापर केल्याचा ठपका। कोल्हापूर शहरामध्ये आजपासून 3 दिवस पाणी पुरवठा बंद। पाईपलाईन दुरुस्ती आणि वॉल बसवण्याच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। कोल्हापूरच्या बनावट नोटांचं मुंबई कनेक्शन। आरोपींनी मुंबईमध्ये बनावट नोटा कुणाला दिल्या याचा पोलिसांकडून तपास सुरू। बनावट नोटा प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता। नाशिकच्या कटर ब्लास्टमध्ये भाजलेल्या तिघांचा उपचारांदरम्यान मृत्यू। बीडी कटरवर पडल्यानं झाला होता ब्लास्ट। कामगारांची मृत्यूशी झुंज अपयशी। अंगणवाडीमधील पोषण आहारामध्ये आढळल्या अळ्या आणि किडे। गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यामधील साकीन गट्टामधील प्रकार। पोषण आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचं समोर।
यवतमाळच्या कळंब तालुक्यामधील पिंपळकुटीमध्ये धक्कादायक घटना. 6 वर्षीय बालकाचा सर्दी खोकल्याचं औषध घेतल्यानं मृत्यू. अन्न आणि औषध प्रशासनानं औषधाचे नमुने घेतले, अहवालाची प्रतीक्षा. कोल्ड्रिफ्ट कफ सिरप प्रकरणाची ईडीची चेन्नईमध्ये 7 ठिकाणी छापेमारी. श्रीसन फार्मा कंपनीशी संबंधित कारवाई असल्याची माहिती. कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर सुद्धा छापे. पाकिस्तानवर अफगाणिस्तानचा चौफेर हल्ला. पाकचे 58 सैनिक मारले. काबूलवर हल्ला करणं कुरापती पाकला भोवलं. पाकच्या 25 चौक्या सुद्धा अफगाणिस्तानच्या ताब्यात. आणि बुधवारपासून राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह सरी बरसण्याची शक्यता. पुरातून वाचलेल्या पिकाला वादळी पाऊस तडाखा देण्याची भीती. शेतकऱ्यांपुढे संकट.